मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या लॉगमध्ये। मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणावळा या ठिकाणी आज आपण आलो आहोत व आपण आज डिस्कवर करणार आहोत कठीणगड। ह्या गडाला कठीणगड असे म्हटले जाते ते का हे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, पण ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता काय शिल्प आहे, याला वीरगळ असे म्हणतात। आपले जे शूर सैनिक होते जे वीरगती प्राप्त झाले त्यांच्या स्मरणार्थ जे शिल्प ठेवले आहेत त्यांना वीरगळ असे म्हणतात। इथूनच आपली किल्ल्याची पहिली वाट चालू होणार आहे। चला तर जाऊया। किल्ल्याच्या पायथ्याशीच पाण्याची सोय करण्यात आली आहे, पण आपल्याला प्रश्न पडतो की ह्या पाणी ह्या किल्ल्यावरून खाली आणले जाते। ह्या गुफेच्या थोड्या उजवीकडे एक वाट आपल्याला घेऊन जाते, जिथे पाण्याचे एक भले मोठे टाके आहे व यातील पाणी शुद्ध पिण्यासाठी आहे। आता आपण 80% गडाचं चढलेलो आहोत। आता आपण विचारूया कसं वाटतं, कसं वाटतं। तर अर्धा तास चालून वरती आल्यानंतर आपल्याला हा दिसून येतो, तो आहे महादरवाजा। वरती नाही गेलो
तुम्ही बघू शकता हा गडावर जातो आणि हा रस्ता तुम्हाला पुढच्याकडे घेऊन जातो. तर या आपली रस्सी तर मित्रांनो, गडाच्या पहिल्या माचीवर आपण जेव्हा पोहोचतो त्यावेळी आपल्या नजरेस पडतो हा बुरुज. या बुरुजावरून आपण चारही बाजूला पाहिले तर आपल्याला पावना डॅमचा तो संपूर्ण असा जलाशय आपल्या नजरेत पडतो. आणि तो पहा समोर बाले किल्ला, ज्याच्यावरती आपल्याला आता जायचं आहे. तुटलेला बुरुज आहे. पुराण्या जंगलातले सौचकूप असतं, स्वैचकूप असतं काय सांगाय लोकांना. आपण जाऊन बघूया. हा सौचकूप असतो. पुढच्याकडे जाऊन आलो आपण. मेन गेट मध्ये आलोय. मेन आकर्षण म्हणजे हा लांबून दिसत नाही. तर हा उघड टप्पा पार करून वरती आल्यानंतर आपल्याला दिसून येतो हा हनुमान दरवाजा. हा खालून दिसून येत नाही म्हणून तो खास आहे. आता मी उभा आहे हनुमान दरवाजावर. व्हिडिओ थोडा मोठा झाला असला तरी मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही माझ्याबरोबर वरती बाले किल्ल्यावरती शेवटपर्यंत याल. गाड्याचे अवशेष आहेत आणि हा आहे आपला हनुमान दरवाजा. तुम्ही बघू शकता हे आहेत वाड्याचे अवशेष. इथे आपण बघू शकतो पाण्याची टाकी आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला दिसून येते ते आहे गणेश मंदिर. त्या काळी मावळ्यांच्या पिण्याचे पाणी असे साठवण्यात येत असते अशा वेळी. तर आता आपण पोहोचलेलो आहोत बाले किल्ल्याला. तर हाच एक मुख्य आकर्षण आहे या किल्ल्याला. तर आता आपण हाच व्ह्यू ड्रोनने पाहूया. बुलंद आणि बलाढ्य सह्याद्री म्हणजे या महाराष्ट्राची शान. बाले किल्ल्याच्या उजवीकडून जात असताना काही नवीन नवीन गोष्टी आमच्या लक्षात
इथे एकाच रांगेत 2-3 असे पाण्याचे टाके होते. याच वाटेवरून पुढे सहसा कोणी जात नाही, पण आम्ही यावेळी असे ठरवले की पुढे काय आहे ते एक्सप्लोर करावे. असेच पुढे चालत असताना आम्ही पोहोचलो किल्ल्याच्या उजवीकडील बुरुजावर. म्हणजे आता किल्ल्याचे दोन्ही बाजू आपण पाहिले आहेत आणि आता आपला राहिला आहे बालेकिल्ला. आणि मित्रांनो, हाच तो आनंदाचा क्षण. आपण किल्ल्याच्या टॉपवरती पोहोचलो आहोत. इथे रस्त्यावरती काही दगड पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. तो या मुलांनी व्यवस्थित केला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चढताना जेवढं अवघड वाटलं त्याच्यापेक्षा जास्त उतरताना तो अवघड वाटत आहे. असा हा कटिंगगड आज आपण सर केलेला आहे. अशा या सुंदर किल्ल्याला आपण अवश्य भेट द्या. जय शिवराय.